मित्रांनो नमस्कार. मी तुम्हाला आपल्या गव्हर्मेंट सरकारच्या सेंट्रल गव्हर्मेंट सरकारच्या कोणकोणत्या योजनांची माहिती असते त्या विषयात पूर्ण डिटेल व्हिडिओ घेऊन येत आहे. मी काहीच नाही केलेले, फक्त गुगलवरती टाकलेले सरकारी योजना तुमच्यासमोर टाईप करून दाखवते. सरकारी योजना, ठीक आहे. सरकारी योजना हे टाकल्याच्या नंतर काय येईल, पहिलं जे हे येतं ना, वेबसाईट येते तर ती कोणती वेबसाईट माहिती आहे का? या वेबसाईट सर्वात मोठं वैशिष्ट्य काय, तुम्हाला या योजनेसाठी तासनतास खर्च करावा लागत नाही. इथे फक्त वेगवेगळ्या कॅटेगरी दिलेल्या आहेत, की जसं कृषी योजना, आरोग्य योजना, महिला व बालविकासाची योजना. आणि ही याच्यावरती मी आता हे क्लिक केलेले. क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला दिसेलच ही डिजिटल इंडिया म्हणजे आपल्या भारत सरकारची सेंट्रल गव्हर्मेंटची योजना आहे. आता ही योजना कोणत्या भाषेमध्ये? हिंदीमध्ये आहे. जर तुम्हाला याची लँग्वेज जर बदलायची असेल इंग्लिश, तर तुम्ही इंग्लिश पण करू शकता, किंवा मग तुम्हाला जर याचं हिंदी करायचं आहे किंवा गुजराती, ओडिया, आसामी, बंगाली, कन्नडा, मल्याळम, मराठीसुद्धा करता येतं. तर तुम्हाला जी पाहिजे ती लँग्वेजमध्ये तुम्ही वापरू शकता, ठीक आहे. तर मी आता सध्या मराठी करत आहे. त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे याच्यात, की तुमच्यासाठी योजना कोणत्या कोणत्या आहेत. पण पहिलं आपण एकदा ही पूर्ण साईटच पाहून घेऊया, ठीक आहे, वेबसाईट. तर एकूण योजना किती आहे? 4770. मध्यवर्ती योजना किती आहेत? 710. आणि सोबतच किती आहेत की राज्य केंद्रशासित प्रदेश योजना, ह्या सर्व योजना आहेत, ठीक आहे. आणि सोबतच आधारित योजना कोणकोणत्या आहेत, म्हणजे समजा कृषी, ग्रामीण, पर्यावरण यांच्यासाठी कोणत्या योजना आहेत, तसेच बँकिंग, वित्तीय सेवा आणि विमा यांच्यासाठी कोणत्या कोणत्या माहिती आहे ती, ठीक आहे. त्याच्यानंतर आरोग्य कल्याणाच्या योजना कोणत्या कोणत्या आहेत, तसेच गृहनिर्माण आणि निवाऱ्याच्या योजना कोणत्या आहेत, सार्वजनिक सुरक्षा त्यांच्या किती आहेत? 34 योजना आहेत. त्याच्यासोबतच आपल्या विज्ञान, माहिती, तंत्रज्ञान आणि दळणवळणाच्या 121 योजना आहेत. कौशल्य आणि रोजगाराच्या 401 योजना आहेत. आणि समाज कल्याण आणि सक्षमीकरणच्या 1453 योजना आहेत. खेळ आणि संस्कृतीच्या 280 योजना आहेत. वाहतूक आणि पायाभूत सुविधाच्या योजना 104 आहेत. प्रवास आणि पर्यटनच्या 96 योजना आहेत. महिला आणि मुलांसाठीच्या 470 योजना आहेत. आणि उपयुक्तता आणि स्वच्छतासाठी 58 योजना आहेत. तर अर्ज करण्यासाठी काहीच नाही दिलेले याच्यात, सगळं असं स्टेप वाईज सांगितलेले. अर्ज करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, कोणत्या सोप्या पायऱ्या याचा यूज करून तुम्ही पटकन फॉर्म भरू शकता. तर तपशील प्रविष्ट करायचं म्हणजे आपली सगळी माहिती द्यायची त्याच्यावरती, म्हणजे इथं दिलेल्या माहितीनुसार आपले नाव टाकायचं, आपलं एज काय आहे सगळं, त्याच्यानुसार तुम्हाला त्या योजना लागू होतील, ठीक आहे. त्याच्यानंतर ह्या योजनाविषयी मी तुम्हाला एक थोडक्यात सांगितलेले. आता याच्यामध्ये काय सांगितलेले आहे की तुमच्यासाठी कोणत्या योजना आहेत, म्हणजे PMSB, OBC, SC, NT साठी कोणत्या योजना असू शकतात. ऑल इंडिया डिजिटल नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल स्कॉलरशिप कोणता आहे, इज नाव लाईव्ह ऑन उमंग, याच्यासाठी अप्लाय करू शकता. उत्तराखंडच्या असाल तर उत्तराखंड सरकारच्या काही स्कीम आहेत त्या तुम्ही घेऊ शकता. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आहेत, तुम्ही तुमचं हेल्थ इन्शुरन्स काढू शकता. पुन्हा NPS वात्सल्य स्कीम आहे. सोबतच प्राईम मिनिस्टर विद्यालक्ष्मी स्कीम आहे. हे झाले वाटते आपले. तर तुमच्यासाठी योजना शोधायच्या आहेत आता आपल्याला. तर तुम्हाला काय करावं लागेल, तुम्ही पुरुष आहात का स्त्री हे टाकावं लागेल. तर मी एक स्त्री आहे म्हणून टाकलं. आता माझं वय किती असेल, माझं वय मी टाकलं आहे 38, ठीक आहे. तुम्ही तुमचं वय तुमच्या मनाने किती पण टाकू शकता, असं काही नाही. म्हणजे जसं तुमचं वय असं, समजा तुमचं एखाद्याचं वय 10 वर्ष असेल, एखाद्याचं वय 25 असेल, एखाद्याचं वय 60 वर्ष असेल, त्याच्यानुसार. तर तुम्ही पुढे काय दिलेले, तुम्ही विवाहित आहात, कधी लग्न केले नाही का, घटस्फोटीस आहात, वेगळे केले का, विधवा आहात. तर मी काय आहे, विवाहित म्हणून टाकत आहे, ठीक आहे. त्याच्यासोबतच पुढे काय दिलेले, टिक केल्याच्या नंतर कृपया तुमचे राज्य निवडा. आता
राज्य म्हणजे तुम्ही कोणत्या जिल्ह्यात राहता, राज्यात राहता सॉरी, आंध्र प्रदेश, अरुणाचल, आसाम, बिहार, छत्तीसगड, हरियाणा, कर्नाटक, मध्य प्रदेश, तर मी काय टाकणार महाराष्ट्र, कारण मी महाराष्ट्राची आहे. आणि सोबतच तुमचे राहण्याचे क्षेत्र निवडायचे, तुम्ही कुठले आहात, शहरी का ग्रामीण, तर तुम्ही ग्रामीण म्हणून टाकू शकता, नाही तर शहरी. मी ग्रामीण म्हणून टाकते. ठीक आहे. पुढे टिक केल्याच्यानंतर काय की तुमच्या सर्वोत्तम योजना शोधण्यात आम्हाला मदत करा. आता तुम्ही याच्यामध्ये काय टाकू शकता की तुम्ही ओपनमध्ये आहात का OBCमध्ये आहात का आदिवासी येता का SC येता ST येता की का भटक्या जमातीमध्ये येता. आपण SC टाकून पाहूया. ठीक आहे. SCमध्ये काय संविधान अनुसूचित जाती आदेश 1950 CO 1 मध्ये परिभाषित केल्याप्रमाणे, तर आपण काय करूया पुढील क्लिक करूया. अनुसूचित जाती ते केल्याप्रमाणे पुढे आता जाऊया. ठीक आहे. तुम्हाला स्वतःला अपंगत्व आहे का, होय किंवा नाही, तर मला आहे का नाही. जर तुम्हाला असेल तर तुम्ही होय टाका, असेल तर, नसेल तर नाही म्हणून टाकू शकता. तुम्हाला काही जर समजा तुम्ही विवाहित आहात तर तुम्हाला मूलबाळ असेल तर तुम्ही मूलबाळ म्हणून इथं टाकू शकता, आणि समजा मूलबाळ नसेल तर नाही म्हणून टाकू शकता तुमच्या ह्याच्यानुसार. तुम्ही विद्यार्थी आहात का, विद्यार्थी असाल तर होय टाका, विद्यार्थी नसाल तर नाही टाका. तुम्ही मग सोबतच तुम्ही विद्यार्थी असाल तर होय केलं तर इथं काहीच नाही ना. पण तुम्ही जर नाही केलं तर तुमची सध्याची नोकरीची स्थिती काय आहे, म्हणजे तुम्ही नोकरी करता, बेरोजगार आहात, स्वयंसहाय्यक आहात, काय उद्योजक आहात. तर समजा तुम्ही जर नोकरी केली असती तर तुम्ही सध्या सरकारी कर्मचारी आहात का नाही याच्याविषयी माहिती भरायची असते. पण समजा तुम्ही जर बेरोजगार असाल तर तिथं काहीच ऑप्शन येणार नाही. आणि समजा जर तुम्ही उद्योजक असाल तर तिथं पण काहीच नाही. आपण काय टाकू, बेरोजगार टाकू. आजकाल सगळे बेरोजगारच आहेत. त्याच्यापुढं काय दिले, तुम्ही BPL प्रवर्गातील आहात का, बिलो पॉवर्टी लाईन. BPL म्हणजे असे गरिबी. तर समजा हो टाकलं तर तुमच्यापाशी तुम्ही खालीलपैकी कोणत्या स्थितीत आहात, का निराधार, दारिद्र्य की अत्यंत कष्ट का त्रासदायक. तुम्ही समजा हो टाकलं तर त्याच्यानुसार तुम्हाला स्कीम भेटतील. समजा तुम्ही नाही टाकलं त्याच्यानुसार. आणि समजा तुम्ही BPL प्रवर्गातील आहात का, समजा मी तर नाही टाकलं, तर तिथे काय विचारलेले, तुमच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न किती आहे. तर आपल्याला काय टाकावं लागेल, आपण 1 लाख टाकूया. ठीक आहे. 1 लाख समजा टाकले. तर मग त्याच्या पुढे आपण सादर करावर क्लिक करू. आता तुम्हाला काय दिलेलं त्यांनी की अचूक जुळणीसाठी तुम्ही शब्द कोट्समध्ये उदाहरणार्थ योजनेचे नाव लिहायचे. आम्हाला आढळले 6 तुमच्या प्राधान्यावर आधारित योजना. त्याच्यावर कोणत्या योजना आहेत. ANMDFCची शैक्षणिक कर्ज योजना, म्हणजे अल्पसंख्याक समुदायातील देशांतर्गत अभ्यासक्रमासाठी 20 लाखापर्यंत तुम्हाला योजना. त्याच्यानंतर ANFDFC सूक्ष्म वित्त योजना. त्याच्यानंतर ANMDFCची विरासत कर्ज योजना. अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी मौलाना आझाद राष्ट्रीय शिष्यवृत्ती. बौद्ध तिबेटी कला आणि संस्कृतीच्या विकासासाठी आर्थिक सहाय्य योजना. शहरी वक्फ संपदा विकास योजना. ह्या खूप साऱ्या योजना आहेत. तर या योजनेविषयी मी एक माहिती काढून तुम्हाला सांगेल. पण आता सध्याच्याला हा व्हिडिओ खूप मोठा होत आहे, तर मी ह्या व्हिडिओपर्यंत तुम्हाला सांगितलेले. जर तुम्हाला याच्यावर काही डाऊट असतील तर मला कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि माहिती भरता तुमच्या स्क्रीनवर तुमच्यासाठी लागू असणाऱ्या सर्व सरकारी योजनांची यादी येईल. तिथेच तुम्हाला योजनेचे फायदे आणि अर्जाची पद्धत देखील समजेल. तर मित्रांनो, आजच्या या वेबसाईटला भेट द्या आणि शासकीय योजनांचा लाभ घ्या. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.